अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर रुपाली चाकणकरांना तब्बल 4 दिवसानंतर नेमकं त्यांच्या अनामिकेला काय झालं होतं त्याचं कारण आत्ता सुचलेलं आहे. त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटस आणि बातम्या आणि या सगळ्या गोष्टींवरून जाणवतंय की म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली. साधारणतः दरवाजामध्ये माणसाचा अंगठा अडकू शकतो, तर्जनी अडकू शकते किंवा करंगळी अडकते, पण जेवढं काही मला त्याच्यातलं कळतं त्याच्यानुसार. पण काय योगायोग की चाकणकरांच्या अनामिकेला दरवाजामुळे जखम झाली आणि आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या तर्जनीला सुद्धा दरवाजात अडकल्यामुळेच जखम झाली. एकूण काय तर हातातले गंडे दोरे काय, ईशानेश्वराची पूजा काय, बोटाला होणारी जखम काय आणि नेमकी ती जखम दरवाजात अडकून होते. सगळेच किती योगायोग आहेत.